आता प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी 2-5 रोपं करायची. करता येतील का? कशी करणार जरा सांगता येईल का कुणाला? काय सांगू मी तुम्हाला? तेव्हा दुधाच्या पिशव्या 13च्या पिशव्या सगळ्यांच्या घरी. माती खत कसं भरायचं हे तुम्हाला सांगायची आवश्यकता आहे? त्याला बिळं वगैरे कशी पाडायची ते माहिती? त्या पिशव्या कशा ठिकाणी ठेवायच्या? बी लावल्यानंतर नाही कुठे ठेवणार? कुठं तुम्ही सावलीत ठेवणार का उन्हात ठेवणार? उन्हात ठेवायची. आणि रखरख त्या उन्हात ठेवायच्या. पाणी किती दिवसांनी द्याल तुम्ही? चुकलं तरी चालेल, सांग. नाही रोज नाही द्यायचं. पहिलं 2 दिवस दिसाड द्यायचं, नंतर 2 दिसाड एक द्यायचं. आता सध्या गारवा निर्माण झाला का नाही? आता तुमच्याकडे काय मिळणार? आंब्याची कोय मिळेल आणि जांभळाचं बी मिळेल. अजून दुसरं कुठलं आहे का? सीताफळ वगैरे चालू झाले का? चालू झालं ना. परत तुम्ही लिंबू खाता, लिंबू मध्ये बी असतं, ते सुद्धा लावायचं. आता बी किती खोल घालाल? बी लावताना किती खोल आतमध्ये टाकाल? बघा, ज्या बियाणाची जेवढी उंची आहे ना, आंब्याची कोय आपण आडवी ठेवली, किती फक्त दिसणार नाही एवढीच माती तिच्यावरती आली पाहिजे. तुम्ही नदी एवढी खोल कराल तर त्याला जमणार नाही, कारण ते उगवणार नाही, त्याला ओझं जर पडलं तर. आणि हे जास्तीत जास्त सूर्यप्रकाशामध्ये ठेवायची, म्हणजे उन्हात. लक्षात आलं का? पाणी कधी घालाल तुम्ही? 2 दिवसांनी. पण वेळ कधी ठेवाल? दुपारी नाही, संध्याकाळची ठेवायची. म्हणजे दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत गारवा असतो. लक्षात आलं का तुमच्या? म्हणजे 1 वाजता गारवा असतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत गारवा असतो. त्यानंतर 4-5 वाजेपर्यंत उष्णता निर्माण होते, त्याला ती भरपूर होती. तर ह्यात किती मुलं घेणार सहभाग ह्यात? अरे बापरे बापरे सर, सगळीच घेणार. आणि जर नाही झाली तर मग तुमच्या सरांना मी इतर ओरडणार. चालेल का? हो चालेल. सरांना बी ओरडणार, टीचरला बी ओरडणार, यांना पण ओरडणार. इकडे बघा, तुमचं आता सगळं शूटिंग चालू झालेलं, तुम्ही आता हातवर करताय. आणि हे कधीपासून चालू करायचं? घरी गेले की सुरुवात करायची. पहिल्या 1-1 किलोच्या चांगल्या दुधाच्या पिशव्या घ्या, त्या चांगल्या धुवा आणि ठुसून चांगलं खत आणि माती भरा. त्याच्यावरती ती कोय किंवा जांभूळाचं बी ठेवा. नुसतं हलकंसं दाबा, जास्त दाबायचं नाही, फक्त दिसणार नाही एवढंच खोल गेलं पाहिजे. लक्षात आलं का? आणि काय कुणाला काय प्रश्न विचारायचे का? काय विचारायचे? आता नाही विचारले तर तुम्हाला 10,000 रुपये द्यायला लागतील. आता ह्या मुलीला मी 100 रुपये देऊन, तिने चांगलं काम केलं, ह्या तिघांना 100 रुपये देऊन त्यांचा गौरव करणार आहे. म्हणजे हे शून्यातून काय बघा, आता त्यांनी किती काम केलं, छोटंसं काम केलं, तर त्यांना 100 रुपये मिळाले का नाही? जर तुम्ही चांगलं काम केलं. आता आपल्याला स्वप्न कशी बघायची? नुसती शिक्षणापुरतं नाही बघायचं. शिक्षणापासून आपल्या गावाची कशी प्रगती होईल, आपल्या तालुक्याची कशी प्रगती होईल. नाही तर आतापर्यंत आम्ही पिढ्यानपिढ्या एकच काम करत आलो नाही. अर्ध आयुष्य शिक्षणात खर्च करायचं, झाल्यानंतर तुटपुंजी नोकरी नाही तर व्यवसाय, लगेच लग्न की 2 पोरं की देवधर्म, आणि ह्याच्यातच आयुष्य संपवतो. बरोबर की नाही? पण तसं न करता आपल्याला मेल्यानंतर कसं जगता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आपल्या जगण्याबरोबर आपल्या गावाचं नाव कसं मोठं होईल, तालुक्याचं नाव कसं मोठं होईल, अशी मोठी स्वप्न बघायची. मेल्यानंतर जगता येईल का? आणि जर तुम्हाला जगून दाखवलं तर काय हरणार? जगून जर दाखवलं तर काय हरणार? बरं, आता तुम्हाला आता जास्त डोक्याचा त्रास देत नाही, तर पण हा स्वप्न ठेवताना हे असं ठेवायला लागेल. बरं, लक्षात आलं का तुमच्या? आता आपल्याला आपल्या जी काय वाडवडिलांची संपत्ती मिळेल, आपण गेल्यानंतर त्यांचं किती दिवस बुधं करतो का? आजोबा गेले, आणि आता ऐकून घ्या, जगण्यापेक्षा मारण्याचा खर्च मोठा आहे. बरं का? जगणं सोपं आहे, पण मरणं खूप महागातलं आहे की नाही? त्याचं नियोजन पण करणं गरजेचं आहे. आत्तापासूनच जर तुम्ही नियोजन केलं तर पुढे त्रास होणार नाही. आता तुम्ही काय करायला पाहिजे? सगळ्या मुलामुलींनी शाळेची जेवढी जबाबदारी आहे ना, तेवढी तुम्ही घ्यायचं आहे. सरांनी मॅडमनी फक्त चुका काढायचं काम करायचं, तुम्ही सगळी कामं करायची. मग स्वच्छता झाली, रोपं झाली, गावातली कुठं स्वच्छता असतील
आता तुमच्याकडे मी आता आलो तर थुकणाराचं प्रमाण जास्त आहे, तर मग घरच्यांनाच म्हणायचं बघू आम्हाला बी जरा थांबव. मग ते लाजते का नाही ते तुमच्याकडे मागायला. हा, आता असंच करायचं गेलं की ते जे वाईट वागत असतील ना मला पण बघू थोडंस, म्हणजे आता पोरं बिघडली आपली, बिघडायला. चालू थांबू मी आता. चला आता तुमच्याबरोबर एक चांगला फोटो काढू, तर पुन्हा या तिघांना एक 100 रुपये देऊ आपण, म्हणजे मग लगेच